सत्संगाची प्रेमाने बोला. निरंकारची सद्गुरूची असीम कृपा आहे आणि तुम्हा सर्व संत महात्म्यांचं प्रेम आहे की सुंदर अशा वातावरणामध्ये तुम्ही आम्ही या निर्गुण निराकार परमात्म्याचं वर्णन करत आहोत, महिमा गात आहोत. सत्संगाची आजचा दिवस खास आहे का तर सावरगाव या ठिकाणाहून आपल्यामध्ये परमादरणीय महात्मा धीरजजी भोसलेजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सद्गुरूचा पावन संदेश घेऊन आपल्याला आताच महात्मा म्हणाल्याप्रमाणे की जागा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. की आपल्याकडे वेळ कमी आहे, आयुष्याचा एक एक दिवस कमी होत चालला आहे. शहीशाची सुद्धा म्हणाले नाही भरोसा या देहाचा, जाईल श्वास कधी काळी, अवतार म्हणे जर मिळेल साधू, चरण धूळ लावी भावी. की आयुष्याचा एक एक दिवस कमी होत चाललाय. मग तुम्ही आता संत साधू जर मिळाला की जो आपल्याला या परमात्म्याची ओळख करून देईल, आपली भक्ती आपली सोपी करून देईल, असा साधू संत मिळाला तर त्याच्या चरणाची धूळ मस्तकी लावायला काही हरकत नाही. मनुष्य जन्माचं हित सुद्धा सार्थक सुद्धा महात्म्याने आता सांगितलं की याच जन्मामध्ये ते प्राप्त करता येतं, याच जन्मामध्ये भक्ती करता येते, याच जन्मामध्ये ते साध्य करता येतं. ते सुख जे आहे, ते समाधान जे आहे, ती शांती जी आहे ती याच दरबारामध्ये आहे, इतरत्र कुठेही नाही. कितीही लाखो रुपये दिले, हजारो रुपये दिले तरी ते सुख मिळणार नाही जे संतांच्या सानिध्यामध्ये जे सुख आहे, ती शांती आहे. बाहेर घरी बसून शांती शांती म्हटल्याने सुद्धा शांती मिळणार नाहीये. घरी आपण बसून म्हणू शांती शांती, पण शांती खऱ्या अर्थाला मिळणार नाहीये. दासला एक वाचण्यात आलं, ग्रामगीता नावाचा ग्रंथ आहे तुकडोजी महाराजांचा. 41-42 अध्यायामध्ये एक दृष्टांत आहे की एक पंडित आपल्या घरामध्ये भोजन करण्यासाठी बसला, जेवण करण्यासाठी बसला. पत्नीनं ताट वाढून आणलं, समोर ताट मांडलं. समोर ताट मांडल्याच्या नंतर यानं तो भोजन मंत्र म्हणायला सुरुवात केली. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्य करवावहै तेजस्वी धीतनामस्तु वगैरे वगैरे त्यानं तो भोजन मंत्र म्हटला. ताटाभोवती पाणी फिरवलं आणि शेवटी त्रिवार शांती म्हणावी म्हणून त्यानं 3 वेळेस शांती 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 म्हटलं. आणि जेवणाचा एक घास खाल्ला आणि त्याला जाणवलं की भाजीत मीठ नाही. आता त्या पंडितानं मागचा पुढचा विचार केला नाही. 3 वेळेस शांती शांती म्हणणाऱ्या पंडितानं आपल्या समोरचं ताट उचललं आणि आपल्या बायकोच्या डोक्यात फेकून मारलं. महाराज म्हणतात की नुसती बोलून शांती मिळणार नाहीये, शांती शांती म्हणून मिळणार नाहीये, तर त्या शांतीसाठी त्या योग्य दरबारामध्ये जाणं गरजेचं आहे. योग्य दिशादर्शक आपल्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. योग्य मार्गदर्शक आपल्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. आपल्या अंतर्मनातला कचरा जर बाहेर काढायचा असेल, फेकून द्यायचा असेल तर आपल्याला योग्य दरबारामध्ये येऊन बसणं गरजेचं आहे. एक अभंग आहे, सुवर्णाचे भांडे दुधाचे आंधण, कुसुंबा घालून नाश केला, तुडुनी चंदन कर्दळीचे वन, बाबळा रक्षण बैसविले. सुवर्णाचे भांडे म्हणजे शरीर आणि त्याच्यामध्ये आत्मचैतन्य रूपी दुधाचे आंधण ठेवले आहे. पण माणसाने याच्यामध्ये षड्विकार घालून द्वेष, निंदा, नफरत यासारख्या कुचक्या भावना घालून ते दुधाचे आंधण नासके केले आहे. माऊली म्हणतात की असं न करता सद्गुरूला शरण जा. ज्ञानदेव म्हणे ऐसे ना करावे, शरण निघावे सद्गुरूशी. की असं न करता सद्गुरूला शरण जा, म्हणजे सद्गुरूने सांगितलेल्या दिव्य गुणाची प्राप्ती तुम्हाला होईल. प्रेम, नम्रता, सहनशीलता या दिव्य गुण तुमच्यामध्ये येतील आणि जगावर तुम्ही प्रेम करू शकाल. आपल्याला कचरा बाहेर काढण्याचं काम, आणि आज सुद्धा हा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तो कचरा बाहेर काढण्याचं काम करत आहे. आणि त्यासाठी आपल्याला स्लोगन दिलेला आहे आत्ममंत्र, की हा कचरा बाहेर आपल्याला काढायचा. आतमध्ये जे इतरांबद्दलचा द्वेष आहे, निंदा आहे, नफरत आहे, यासारख्या कुचक्या भावना आपल्याला काढून टाकायच्या आहेत. यासाठीचा प्रयास आहे. आपल्याला मनुष्य जन्माचं हित, आपल्या श्वासाचं महत्व आपल्याला हे महात्मा सुद्धा वारंवार सांगत आहे. महात्मा आता सहज म्हणाले ना की याच जन्मात साध्य करता येते. की आयुष्याचा एक एक दिवस कमी होत चाललाय. पाणी तेरा बुदबुदा इस माणूस की जाती, देखत ही चुप जाएगा जो तारा प्रवासी. की हवेचा एक झोका यावा आणि पाण्यावर बुडबुडा तयार व्हावा आणि क्षणात दुसरा झोका आल्याच्या नंतर तो नष्ट व्हावा, अशी माणसाची अवस्था आहे. यम रूपी हवेचा झोका कधी येईल आणि जीव रूपी पाण्याचा बुडबुडा कधी निघून जाईल, फुटून जाईल, सांगता येणार नाही. म्हणून आहे तोपर्यंत
या दरबारामध्ये यायचं. आज तोपर्यंत या सद्गुरूचं काम करायचं, या निराकार परमात्म्याशी सद्गुरूशी जोडून ते साध्य करायचं, जे याच जन्मात साध्य करता येते. प्रेमाने बोला.